अखण्डे मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृङ्गनिजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभ गञ्जिनि कैटभ भञ्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐशतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते निज भुज दण्ड निपातित खण्ड विपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृङ्गनिजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभ दीपालीताई जलक्रम कपालभाती करीत आहेत. व्युत्क्रम आणि शीतक्रम हे दोन क्रिया आहेत त्या कपालभातीतल्या महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्याला जलकपालभाती पण म्हणतात. त्याच्यामध्ये शीतक्रमची क्रिया आहे की तोंडातून पाणी घेऊन नाकातून काढायची आहे. त्याचा फायदा असा की नाकामागील भाग घशाची जोडणी स्वच्छ होते. सायनसचा त्रास कमी करण्यासाठी ही क्रिया उत्तम आहे. आता दुसरी जी क्रिया आहे त्याला व्युत्क्रम म्हणतात. म्हणजे शीतक्रमच्या उलट नाकातून पाणी घेऊन ती तोंडातून काढायची आहे. याचा फायदा संपूर्ण नाकाचा मार्ग स्वच्छ होतो. नाकातील धूळ कफ ॲलर्जी निर्माण करणारे घटक पूर्णपणे बाहेर पडतात. योगाभ्यासातल्या शुद्धीक्रियेतल्या ह्या महत्त्वाच्या क्रिया आहेत. निरंतर अभ्यासाने याचा खूप फायदा होतो. खूप छान प्रात्यक्षिका करून दाखवलेत. योग